नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण नवोदय सिरीजमध्ये नवोदयमधील बुद्धिमत्ता या विषयाचा चौथा धडा बघणार आहोत. ह्यामध्ये मालिका पूर्ण करा. आपल्याला आकृत्यांची मालिका पूर्ण करायची आहे. तर पुढील कोणती आकृती येईल? जसं संख्येमध्ये मालिका असते तसे आकृत्यांची पण मालिका असते. ती मालिका आपल्याला याच्यामध्ये कंप्लीट करायची आहे. म्हणजे पुढील आकृती आपल्याला येणारी ओळखायची असते. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं? तर मालिकेमध्ये सॉल्व करताना पहिल्या दोन आकृत्यांचा काय संबंध आहे बघून तिसरी आकृतीचा त्याच्याशी संबंध काय आणि चौथी आकृती त्याच्यावरून सॉल्व करायची असते. तर यामध्ये नमुना प्रश्न असा होतो जो विचारला जातो. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्या मालिका दिलेल्या आहेत. एक चौथी जागा त्याच्यामध्ये कोरी ठेवली जाते आणि प्रश्न आकृत्यांच्या विशिष्ट क्रमसंगतीने आहेत. समजा प्रश्न आकृत्यांमध्ये पुढे दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधायची आहे ती चौथी जागा पूर्ण करता येईल किंवा क्रमसंगती पूर्ण होईल. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा एक प्रश्न बघू. तर इथं आपल्याला एक प्रश्न दिलाय. तर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. तर ह्या आकृत्यांच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय बघायला लागेल ती क्रमसंगती म्हणजे त्यांच्यामध्ये आकृत्यांच्या मध्ये बाजूंची संख्या वाढते कमी होत्या ती बघायला लागेल. दुसरी गोष्ट आहे कोणता भाग रंगवलेला आहे. रंगवलेला भाग आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरून आपण काय रंगवलेल्या भागावरून आपण काय करू शकतो नेमकं कोणता भाग रंगवलेला आहे क्रमशः कोणत्या भागाला रंगवलं जातं आणि कोणत्या भागाला तसंच ठेवलं जातं ते बघायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आकृती ही घड्याळाच्या दिशेने फिरत्या का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. जर घड्याळाच्या दिशेने फिरत असेल किंवा विरुद्ध दिशेने कोणत्या अँगलमध्ये फिरते हे बघणं गरजेचं आहे. ह्या 2-3-4 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साईडची संख्या वाढत जाईल क्रमशः घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरत जाईल किंवा बाजूंची संख्या कमी किंवा जास्त होत जाईल किंवा त्याच्या आतले जे काही सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉलची संख्या पण कमी जास्त होऊ शकते. तर याच्यामध्ये आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघूया. ते एक त्रिकोण दिलाय आणि त्रिकोणाचा लेफ्ट पार्ट रंगवलाय आणि त्रिकोणाला 3 साईड आहे. इथं बघा त्रिकोणच्या नंतर काय आलं बघा चौकोन काहीतरी आलंय. चौकोनाला साईड किती आहे 4 आहे आणि इथं पुढे गेला तर काय इथे बघा 5 कोणांचा किंवा 5 साईडचा आपल्याला बघायला मिळेल पंचकोन आलेला आहे. आता याच्या पुढे एक साईड वाढत चालली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी +1 होत असेल तर सिरीजमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये एक साईड वाढवलेली असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे षटकोन सारखी आकृती इथं असू शकते. मग षटकोन सारख्या आकृत्या कुठल्या कुठल्या आहेत बघा सगळ्या इथं षटकोन आहेत ABCD आणि याच्यामध्ये बघा इथे लेफ्टला रंगवलंय ह्या साईडला क्रमशः राईटला रंगवलंय इथं लेफ्टला रंगवलंय मग ह्या साईडला आता येताना कुठल्या रंगीला रंगवणार तर राईट साईडला रंगवलं ना. मग आता राईट साईडला रंगवलं झालंय असं किती ऑप्शन आहेत बघा. तर राईट साईडला रंगवलेला हा एक ऑप्शन आहे. इकडं आता बघा D खालीवर रंगवलंय C पण खालीवर रंगवलंय आणि A मध्ये लेफ्ट साईडला रंगवले पण आपल्याला सिक्वेन्शियली बघितले तर राईट साईड येणार म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे B. चला आता पुढचा एक प्रश्न बघूया. आता इथं बघा ह्याच्यामध्ये बघा एक सर्कल दिलंय आत एक सर्कल आहे. मग सर्कलच्या आत सर्कल काय व्हायला लागलं बघा सर्कलची संख्या इथं 1 होती इथं काय झाली बघा 2 आणि इथं काय झालं बघा 3 म्हणजे प्रत्येक वेळेस सर्कलची संख्या वाढत चालली आहे आणि हा जो सिम्बॉल आहे किंवा एक दांडे आणि गोल आहे तो इथं होता तो इथं आला परत इथं आला म्हणजे क्रमशः पुढच्या बाजूवर कोपऱ्यावरती सर्कल. आता पुढच्या ह्याच्यामध्ये कुठं असणार आहे ह्या ठिकाणी असणार सेंट्रली. मग अशा असणाऱ्या आकृती कुठे आहेत बघा 1-2 ह्याचा आहे का नाही आहे इथं पण नाही आहे म्हणजे ऑप्शन A आणि आपला ऑप्शन D ह्याच्यामधून काय होणार आहे तुमचं बाद होणार आहे. राहिला प्रश्न B आणि C. मग आता सर्कल काय होतं बघा 1 होतं इथं 2 झालं इथं एकात एक 3 सर्कल आहे. आता मग पुढं क्रमशः 1 न वाढत चालले म्हणजे 4 असायला पाहिजे. मग आता इथं बघा इथं सर्कल किती आहेत मग इथं बघा 1 2 आणि 3च आहे आणि इथे बघा 1 2 3 4 म्हणजे इथं 4 सर्कल आहेत आणि ही पोझिशन पण बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर काय येणार तुमचा C येणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यातलं बारकाईने जाऊन वर्तुळांची संख्या कमी होते मी तुम्हाला सांगितलं की चिन्हांची संख्या कमी होईल किंवा जास्त होईल तो पॉईंट इथं बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला ऑब्झर्वेशन कसं आहे हे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. चला आता ह्याच्या पुढचा बघा इथं तुम्ही बघितला तर इथं बघा स्वस्तिकचं चिन्ह आहे आणि प्रत्येकाच्यावरती काही ना काहीतरी चिन्ह असे रंगवले. मग हा त्रिकोण इथं होता आता इथं आला आणि परत ह्या आकृतीमध्ये इथं आलाय बघा. मग आता इथं पुढं कुठं जाणार आहे तर इथं जाणार आहे बघा ह्या साईडला तर कुठं तर त्रिकोण तो जाईल. मग ह्या साईडला त्रिकोण असणारा कुठं कुठले ऑप्शन आहेत बघा हे ऑप्शन आहे का बघा इथं आहे
इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. म्हणजे ऑप्शन काय येणार इथं बघा, जास्त करून आपला कुठला येणार आहे? बी ऑप्शन येणार आहे. मग त्रिकोणाच्या नंतर काय झाले बघा, इथं काय आले बघा, त्रिकोण. त्रिकोणाच्या नंतर काय येणार बघा याच्यामध्ये, त्रिकोण. त्रिकोणाच्या नंतर बघा गुणिले येते, त्रिकोण. त्रिकोणाच्या नंतर गुणिले बघा, इथं त्रिकोणाच्या नंतर गुणिले नंतर वर्तुळ आणि प्लस आले का बघा इथं सिक्वेन्समध्ये. म्हणून ऑप्शन नंबर बी आहे. फक्त एक पॉईंट पकडा, एका पॉईंटनं ऑब्झर्वेशन करा आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळे येईल. ठीक आहे, चला याच्यासाठी बी ऑप्शन आहे. चला पुढचा बघूयात आता. लाईनची संख्या बघा, ऑब्झर्वेशन करा. हॉरिझॉन्टल लाईन आणि आडव्या लाईन, तिरक्या लाईन आणि सरळ लाईन. मग आता ह्या तिरक्या लाईन बघा एकच लाईन आहे, इथे किती आल्या? 2 लाईन आल्या. पण आता इथं बघा 1 2 3 4 5 अशा आडव्या तिरक्या लाईन आपल्या 5 आहेत. इथं किती झाल्या बघा? 4 झाल्या. 5 होत्या 4 झाल्या. मग इथं किती झाल्या बघा? 3 झाल्या. मग इथे किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. पहिला 1 होती, इथं 2 झाली, इथं 3 झाली. मग अशा आडव्या लाईन किती पाहिजे? 4. 1 2 3 आणि 4. असं कुठं दिसते का बघा? आडव्या 4, आडव्या 3च आहे दिसत बघा. इथे 2च आहे, 3 आहे, इथं 4 आहे. ठीक आहे, मग आता इथं 3 आहे, इथं 2 आहे आणि इथं 4 आणि इथे किती आहे बघा? 2. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय येणार इथं बघा? डी येते. कारण तुम्ही बघाल तर दिसतं आडव्या लाईनची संख्या वाढत चालली. मग इथे 4 आहे आणि इथे एक एक संख्या, उभ्या लाईनची संख्या एक एकने कमी होईल. 5चं 4 झालं, 3 झालं, तर असायला पाहिजे 2. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आपला? डी येणार याच्यामध्ये. ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं बघा. त्याच्यामध्ये आता काळा भाग रंगवलेला आहे, मग तुम्हाला हा काळा भाग रंगवला आहे त्याच्याबद्दलच विचार करायचा आहे. जो डार्क भाग केला आहे त्याच्यावर फोकस करा. हा त्रिकोण आहे, काळा मधला भाग रंगवला, इथं पण मधला रंगवला, इथं. मग काळ्याच्या नंतर बघा पाठीमाग कोण आहे? चौकोन आहे, इथं चौकोन रंगवला. मग आता चौकोनच्या पाठीमाग कोण आहे? वर्तुळ. मग वर्तुळ रंगवलं. मग आता इथं काय आला पाहिजे? हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण रंगवला पाहिजे. बरोबर आहे काय? हा त्रिकोण रंगवला पाहिजे. मग त्रिकोण रंगवलेलं मध्ये कुठं कुठं आहे बघा? ऑप्शन ए मध्ये आहे. इथं आहे का? नाही, म्हणजे हा चुकीचा आहे. इथं त्रिकोण आहे पण रंगवलेला नाही, हा चौकोन रंगवला, म्हणजे ऑप्शन बी सी डी हा चुकीचा आहे. आपला ऑप्शन कुठला येणार? ए. तुमचा अप्रोच उत्तराकडे न जाता कुठलं उत्तर येणार नाही याच्याकडे जाणं पाहिजे. हेच आपल्यासाठी आकृतीचा प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. जेवढी सोपे क्वेश्चन आहेत तुम्ही ते केअरफुली सॉल्व्ह करा. आता इथं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा, प्रत्येकाची साईड किती आहे. इथं बघा 1 2 3 3 बाजू आहेत, इकडं पण 4 आले, म्हणजे 3 झालं, इथं 4 झाले, तर 5 झालं. आता कुठं असणार आहे? 6 असणार. मग 6 बाजू होता, हे तर सूर्य येणार आहे का? नाही. हे बाजू आहेत घ्यायला नाही, म्हणजे हे ए आणि बी सी निघून गेला. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये बघा किती साईड आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि इकडं मात्र एकमेकाला इंटरसेक्टिंग केली. इंटरसेक्टिंग कुठं आहे का? इथं नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आपला? बी उत्तर बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण गेलो तर इथं बघा काय व्हायला. इथं चौकोन आहे, इथं एक लाईन वाढली खाली. खाली एक वाढल्यानंतर काय केलं? परत पुढच्या स्टेपला इथं वर वाढली. मग परत काय येणार आहे? खाली येणार. म्हणजे काय येणार? असं येणार. मग असं कुठं आहे बघा? पहिल्या आकृतीमध्ये तसं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये बघा इकडं असं सगळीकडे सिक्वेन्स वेगवेगळा दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये याचा अर्थ काय येणार बघा? ऑप्शन नंबर ए येणार. हे ऑप्शन आपला येणार नाही, ऑप्शन नंबर ए येणार. पुढं वाढत चाललंय, ह्या साईडला वाढले, मग खाली वाढले, तर ऑप्शन नंबर ए येणार. चला पुढचा बघूया क्वेश्चन. तर याच्यामध्ये काय व्हायला बघा, इथं एक वर्तुळ आहे आणि इथं एक वर्तुळ बाहेर आहे. परत बघा इथं हे तोंड इकडं त्रिकोणाचं होतं, ते इकडं झालं, म्हणजे काय झालं? लेफ्टचं राईट झालं आणि सिम्बॉल चेंज झाला आणि इथला वर्तुळ इथं आत गेला, म्हणजे एक वर्तुळ संख्या वाढली. परत इकडं तोंड इकडे गेलं आणि परत इथे एक वर्तुळ वाढला, 3 वर्तुळ झाले. मग आता पुढच्या वर्तुळाला काय पाहिजे? तोंड इकडे फिरणार असं, बरोबर आहे काय? हे तोंड असं फिरायला पाहिजे आणि इथं वर्तुळ 4 होणार. 1 2 3 आणि 4 वर्तुळ राईट साईडला असणार किती बघा? 1 2 3 4. हे एक आहे, इकडं आहे का बघा? 1 2 3 आहे, म्हणजे जाणार नाही. ह्या साईडला हे चालणार नाही. इथं बघा हे 4, म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि डी मध्ये उत्तर असेल. मग आता इथं बघा, इथं वर्तुळ आहे, इथं प्लस आले, इथं चौकोन आले आणि इथं मग प्रत्येक वेळेस चिन्ह वेगवेगळे येत आहेत. इथं अर्ध वर्तुळ होतं आणि पूर्ण वर्तुळ आहे, लक्षात चिन्ह वेगळे. मग इथं आता परत वर्तुळ येणार नाही आहे, म्हणून याचा अर्थ इथं पुढचं नवीन चिन्ह येईल ते त्रिकोण येणार आहे. त्रिकोण येणार आहे, म्हणजे हे आता हे ऑप्शन 2 गेलेले आहेत. इथं बघा त्रिकोणचं आपल्याकडे ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन वर्तुळ यायचे काय येणार? त्रिकोण येणार, म्हणजे वेगळा ऑप्शन असणार आहे. म्हणून ऑप्शन आपलं डी हे उत्तर येणार आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता त्रिकोणाची पोझिशन काहीतरी दिली आहे बघा. इथं इथं वर्तुळ इथं दिलंय आणि मग हे वर्तुळ आपण काय केलं बघा, हे 90 डिग्रीमध्ये फिरवलं आहे, म्हणजे इकडं ह्या साईडला क्लॉकवाईज असं फिरवलं आहे. असं फिरवल्यामुळे काय झालं? हा जो पार्ट आहे
तो काय झाला बघा, इथून पुढे गेला, इथं पुढे गेला, हे क्लॉकवाईज असं पुढे चाललंय, इथं आला आणि परत हे वर्तुळ असं फिरवल्यानंतर स्ट्रेट होणार आणि इथून काय येणार बघा, हे इथं जाणार, इथं आलं म्हणजे क्लॉकवाईज फक्त पुढे चाललं. मग आता इथं गेल्यानंतर काय येणार बघा, इथं येणार आता. पण आता हे फिरवणार ना, हे पण फिरणार असं, म्हणजे हे फिरताना असं काय होणार बघा, असं काहीतरी होणार आणि हे वर्तुळ इथं असं काहीतरी जाणार. मग पहिला वर्तुळ बघा कसं होतं, पांढरं होतं, काळं झालं, पांढरं होतं, परत इथं काळं. मग ह्या साईडला डॉट काळा पाहिजे. मग असा काळा डॉट असणारा बघा कुठे, इथं आहे का, नाही, इथं पांढरा आहे, इथं काळा आहे, इथं चुकीची पोझिशन, म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय असणार आहे, सी हे उत्तर असणार आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला जमतंय काय, व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा, जमते काय बघा, तुमचं उत्तर वहीमध्ये लिहा आणि मग नंतर व्हिडिओ चालू करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. मग आता याच्यामध्ये बघा, इथं असं दिलं आहे, एक चिन्ह दिलं आणि इथं ॲरो केलं. परत काय झालं बघा, ॲरो इकडं पुढे गेला, इथं आलं ह्याच्यामध्ये, ह्याच्या अपोजिटला काय झालं बघा, आता याच्या ॲरो आलं की त्याच्या पुढं काय आलं बघा, गोल आलं. मग आता ॲरो इथून कुठे गेला बघा, पुढे गेला, जिथं ॲरो होता तो ॲरो होता तिथं पुढे गेला. पुढे गेल्यानंतर काय झालं बघा, इथं एक आपला सिम्बॉल आला. आता ह्याच्यानंतर ॲरो कुठं जाणार आहे बघा, इथं जाणार आहे. मग ह्या साईडला ॲरो पोझिशन असणार आहे किती बघा, 1, हे 2 आणि इथं 3, म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला बाजूला गेला. मग आता याच्यामध्ये ॲरो मध्ये पाहिजे, इथं बघा ॲरो मध्ये आहे, इथं पण ॲरो मध्ये आहे, हे कडल असल्यामुळं हा ऑप्शन बी पण निघून गेला. आता राहिला प्रश्न कोणाचा बघा, ह्या दोघांचा आणि ह्या 2 आकृत्यांचा. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्या शेप्समध्ये तुम्ही ऑब्झर्व केला तर ह्याचा शेप कसा आहे, हाफ सर्कल आहे आणि हा जरासं मेणबत्तीसारखा शेप दिसतो, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला नसणार आहे आणि आपला ऑप्शन असणार आहे याच्यामध्ये ए. चला पुढचा क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये बघा, इथं डार्क पार्ट दिलाय आणि इथं बघा, हे पहिल्यांदा इथं होता डार्क, मग परत काय झाला बघा, इकडे गेला, परत डार्क कुठे गेला, इथं गेला. मग आता इथून पुढे इथं कुठे येणार बघा, ह्या ठिकाणी डार्क पार्क येणार, मग ह्या ठिकाणी डार्क येणार. मग आता ह्या ठिकाणी डार्क येणार म्हटल्यानंतर बघा, इथं इथं ह्या 2 ठिकाणी येणार, ह्या 2 ठिकाणी, म्हणजे ऑप्शन ए येऊ शकते, बी येऊ शकते, ऑप्शन सी ला येऊ शकत नाही, ऑप्शन काय येऊ शकत नाही, डी येऊ शकत नाही. हे पहिलं आपलं बेसिक ऑब्झर्वेशन आहे ब्लॅक ह्याच्यावर. आता नंतर काय करा, ह्याच्यानंतर ब्लॅकच्या नंतर काय ते बघा, इथं ब्लॅकच्या नंतर काय दिलंय बघा, चौकोन आहे आणि त्रिकोण आहे बघा, ब्लॅकच्या नंतर चौकोन त्रिकोण, ब्लॅकच्या नंतर चौकोन त्रिकोण. मग ब्लॅकच्या नंतर काय आलं पाहिजे बघा, इथं ब्लॅकच्या नंतर यायला पाहिजे चौकोन. मग ब्लॅकच्या नंतर चौकोन कुठे आहे बघा, ब्लॅकच्या नंतर चौकोन आहे, मग त्रिकोण आहे, मग ब्लॅकच्या नंतर चौकोन आणि त्रिकोण आहे, म्हणजे सगळं बरोबर आहे. मग आता प्रश्न आला फक्त, आता ही जी आडवी लाईन आहे ती बघा, इकडं होती, ह्या साईडला, ठीक आहे. मग आता परत काय झालं बघा, ह्या इथून 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 इथं आली, इथून इथं आल्यानंतर काय झालं बघा, त्याच्यानंतर इथून इथं आले. मग आता पुढच्याही कुठे येणार बघा, त्या इथून इथं येणार, म्हणजे अशी लाईन कुठे तर असायला पाहिजे. मग अशी लाईन कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये, इथं बघा हाय त्याच पोझिशनला आहे, म्हणजे चुकीची ही आहे, ऑप्शन नंबर ए. सिरीजमध्ये थोडं काहीतरी चेंज होणार, म्हणून ऑप्शन नंबर ए आपला मोर ॲक्युरेट आहे. आता आपण याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 21 मध्ये जाऊया. एक वर्तुळ आहे, इथं पण एक वर्तुळ आहे आणि एक वर्तुळ आलं बघा, इथं एक वर्तुळ आहे, इथे 4 ठिकाणी 4 वर्तुळ आहे ना, सरळ सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आता इथं बघा 4 ठिकाणी अशा येणार, इथं असे 4 वर्तुळ येणार नाही, कोपऱ्या कोपऱ्याला नाही, मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर आपला कुठला येणार, ऑप्शन नंबर डी उत्तर येणार. तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मग त्याच्या पुढचं आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, हे काळं वर्तुळ इथं आहे, कडला आहे, कॉर्नरला आहे, कॉर्नरच्या नंतर बघा ह्याचं तोंड इकडे फिरलं, फिरल्यानंतर मध्ये आलं आणि परत काय झालं बघा, लेफ्टला आलं आणि मग कुठं आलं, कडाला. मग परत आता तोंड कुठे येणार आहे बघा, ह्या साईडला असं तोंड येईल, बरोबर आहे ना, ह्या साईडला तोंड येईल आपलं, आता ह्या साईडला तोंड येईल आणि हे इथं कडाला होतं बघा, इथं पहिला इथं होतं, इथं आलं, इथून कुठे गेलं बघा, कडाला गेलं. मग कडाला गेल्यानंतर परत कुठे येणार, सर मध्ये यायला पाहिजे, मध्ये बघा ह्या साईडला तोंड आहे, मध्ये येईल. मग ह्या साईडला मध्ये, ह्या साईडला तोंड असणार आहे बघा, हे एक आहे, ह्या साईडला तोंड 1 2, हे 3 डावं, ही आकृती चुकीची आहे. आता ह्याच्यामध्ये सरळ असं दिलं, सरळ नाही आहे, इथं बघा जो काय आहे ते असं गॅप आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना, हे सरळ नाही आहे, म्हणजे पहिला असं आत जाते ना असं जाते, म्हणून हा तोंड इथं वेगळा आहे, म्हणून ऑप्शन नंबर आपला ए पण निघून गेला. मग आता याच्यामध्ये बघा, इथं कडला होतं आणि ह्या साईडला तोंड गेल्यानंतर ते आत यायला पाहिजे, हे कडल आहे ते कडलच ठेवले, म्हणजे ऑप्शन नंबर आपला सी बरोबर आहे ना, मध्ये यायला पाहिजे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी. चला आता पुढचा बघूया. तर याच्यामध्ये ABCD दिलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ABCD दिलं आहे
हा क्लॉकवाईज असं घड्याच्या दिशेने फिरायला लागले. घड्याच्या दिशेने फिरलं बघा, ए बी सी डी असं झालं. परत इथं बघा घड्याच्या दिशेने आणि फिरली, तर इथं बघा ए बी सी डी. मग आता ए बी सी डी आता कुठल्या साईडला फिरणार आहे बघा, इथून बघा ए कुठं होता, इथं होता, इथून इथं आला, इथून इथं आला. मग आता इथं ए येणार बघा, या ठिकाणी ए. मग ह्या साईडला तोंड असणार बघा, ह्या साईडला ए असणार, इथं बी असणार. मग त्याच्यानंतर शेजारी काय येते बघा, सी आणि डी. आता बघा ए बी सी डी असं कुठे येते बघा, ए बी सी डी या साईडला तोंड असणार. मग ए बी सी डी इथं आहे का बघा, असं नाही, सर्वच ठेवले, उलटं केलंय, उलटं केलंय, म्हणून ऑप्शन नंबर ए. चला आता पुढं बघूया. 27 नंबरचा आपला हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये बघा ॲरो दिला आणि एक सिम्बॉल दिला आहे, एक गोल केलं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 गोल झाले, तिसऱ्यात 3. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, 4 घ्यायला पाहिजे. 4 कुठे आहे बघा, इथं ऑप्शन नंबरमध्ये सी. चला खूप सोपं असतंय. आता ह्याच्यामध्ये बघा आता काय व्हायला, सिम्बॉल, हा सिम्बॉल इथं होता, हा आता घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने चालला, म्हणजे इथं आला 90 डिग्रीनं. हा पात्र काय झाला आहे 45नं, इथं 45 आला. परत इथं 45वरनं कुठनं आला, या 45ने इथं आला, म्हणजे 45 इथं. आता परत 45ने काय येणार आहे बघा, हा इथे येणार, ह्या कोपऱ्यात पाहिजे. ह्या कोपऱ्यात असणारा सिम्बॉल कुठे आहे बघा, इथंच आहे, ऑप्शन नंबर सी. बाकी तुमचं ॲटोमॅटिकली ते येणारच आहे. पुढचा एक क्वेश्चन बघूया. आता इथं काय बोलायचं बघा, म्हणजे फुल आहे, फुलांच्या पाकळ्यांची संख्या किती होते, 1 2 3 4 आहे. इथे किती झालं बघा, एक फुल निघून गेलं. परत एक खालचं काढलं आणि शेवटचं बघा इथे काढलं, म्हणजे 3 निघले. मग शेवटचं एकच पाकळी राहणार, एक पाकळी राहणार. मग एक पाकळी कुठल्या साईडला राहणार, इकडं राहणार त्या इकडं राहणार. मग त्याच्यामध्ये बघा एकच पाकळी राहणार आहे, म्हणजे ह्या साईडची पण निघू शकते. तर हे चौकोन तर मध्ये येणार नाही, गोल आहे म्हणून हे चौकोन येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर आपला कुठला येणार, बी. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर आपला बी उत्तर येईल, सी येणार नाही, डी येणार नाही. ठीक आहे. चला आता ह्याच्यामध्ये बघा इथं पण ऑब्झर्व करा, इथं बघा काळा आहे, हे लेफ्ट साईडला, इकडं आले आता राईट साईडला, आणि मोठा पतंगासारखा इथं शेप तयार झाला. आता काळं कुठे आहे बघा, राईटला. आता कुठे आला पाहिजे, लेफ्टला. तर राईट साईडला कुठं कुठं आहे बघा, इथं आहे, इथं पण आहे, आणि ह्या 2 ऑप्शन आपले काय होणार, निघून जाणार. तर लेफ्ट साईडला असणारे कुठे आहे बघा, इथं एक आणि इथे. आता शेप बघा, ह्या पतंगासारखा शेप दिसतो, हा गोल आहे तसा आहे, म्हणून हा ऑप्शन निघून जाणार, ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर येणार आहे. चला आता ह्याच्या पुढं बघूया. इथं बघा कुठं आहे, आपण बघा हे आपलं बॅन आहे, हे बाणाच्या नंतर कुठं आलं बघा, इथं. इथून कुठं आलं बघा, इथं. आता कुठं जाणार बघा, इथून इथं, तर इकडून इथं जायला पाहिजे. बाण फक्त काय करायला आहे, घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. ह्या कोपऱ्यातनं इथं आला, इथं इथं आला, तर इथं झाला. पण मग इथे ह्या कोपऱ्यात कोण आहे, इथं आहे, ऑप्शन नंबर डी. ह्याच्यामध्ये बघा पानांची संख्या दिल्या, एक फुल झाड आहे, झाडाला एक पान इथं लागलं, दुसरं पान इथं आलं, तिसरं पान इथं यायला पाहिजे, 3 पानं असायला पाहिजे. मग 3 पानं असणार बघा, ऑप्शन नंबर बी येणार. ह्याच्यामध्ये उसाचं दिले, उसाला बघा एक पान इकडं आलं, 2 पान, तिसरं पान कुठे आहे ना, तर 5 असं आहे पाहिजे, मग 5 ह्या साईडला पाहिजे. तर इथं जर जास्त आहे तर 6 पण जास्त आहे, हे 5 आहे पण लेफ्टला आहे, राईटला यायला पाहिजे, राईटला पहिला स्टार्ट झाले, म्हणून इथे येणार ऑप्शन नंबर बी येणार. चला अशापर्यंत आपला हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू. तुम्हाला कोणताही टॉपिक अजून कुठल्या जर व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट्स करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि नवोदय स्कॉलरशिपसाठी आपला 5वी आणि 8वीसाठी तुम्ही हा आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, मॅक्झिमम लोकांना याचा फायदा होऊ दे. थँक्यू.